यापुढची बातमी नंदुरबारमधनं। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातनं जाणाऱ्या कोळदा खेतिया या रस्त्यावरील दरा फाट्याजवळचा सुसरी नदीवरचा पूल दुरुस्तीच्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिल्या गेल्यात। सुसरी नदीवरती असलेल्या पुलाच्या गॅपमध्ये पडून एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला होता आणि याचीच दखल घेत 7 दिवसात दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झाली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातला पारा हा 42.5 अंशांवर पोहोचलाय। तापमान आणखी वाढेल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। तर मनमाड मालेगाव या भागामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर गेलाय। तापमानात वाढ झाल्यामुळे लिंबांची मागणी वाढली आहे आणि मागणी वाढल्यामुळे किरकोळ बाजारात लिंबांच्या किमतीत वाढ झाली आहे आणि एक लिंबू साधारणतः 10 ते 12 रुपयांना विकलं जात आहे। जळगाव जिल्ह्यातही वाढत्या तापमानाचा कहर पाहायला मिळतोय। परिणामी धरणातील पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.22% कमी झालाय। उष्णतेची लाट कायम राहिली तर हतनूर धरणातील जलसाठ्यात कमालीची घट होण्याची भीती व्यक्त होतीये। वर्ध्यामध्ये अवकाळी पाऊस ओसरताच तापमानात चढउतार होतेय। आठवड्याभरात तापमानानं 40 पार केली, त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील अनसरवाडा या गावाने एक अनोखा पायंडा गावात सुरू केला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर या महापुरुषांची जयंती एकत्रित साजरी करत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं। धाराशिवच्या अंगरगा तूळ गावातील शेतकऱ्यांना सफरचंदांची लागवड केली आणि शेतात पिकवलेल्या सफरचंदांची तुळजाभवानी देवीला आरास केली गेली आहे। गुड फ्रायडे निमित्त अकोला शहरातल्या माउंट कार्मल चर्चच्या परिसरात देखावा साकारण्यात आलाय। ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना करत शांतीचा संदेश दिला। सिल्लोडचा आराध्य दैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। यात्रा काळामध्ये नवस्फूर्तीसाठी एक विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे। मंदिर परिसरात प्रसादाची दुकानंही थाटली गेली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे गुड फ्रायडे भक्तिमय वातावरणात साजरा झाला। लोणी गावातनं काढण्यात आलेल्या क्रूजचा देखावा या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतला। हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीसमोर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं। कान्हे गावात मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी करावी अशी मागणी केली जाते। सिंधुदुर्गच्या सावडाव गावात उपसरपंच दत्ताराम काटेंनी एका दाम्पत्याला मारहाण केली। यावेळी नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालत या उपसरपंचाला अटक करण्याची मागणी केली आहे। अकोल्यातील दवा बाजारच्या अनियमित कारभाराविरोधात दवा बाजार संस्थेच्या सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। शौचालयामध्ये औषधांची साठवणूक करून ती परस्पर विकल्याचा आरोप करत आंदोलन केलं गेलं। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटानं पाण्यासाठी आंदोलन केलं। लबाडांनो पाणी द्या असं म्हणत उबाठानं आंदोलन छेडलं। शहरामध्ये मुबलक पाणी दिलं जावं अशी मागणी केली गेली आहे। यावेळी मुकुंदवाडी चौकात तोरण बांधून या तोरणाला घागरी आणि हंडे बांधले गेले आणि निषेध नोंदवला गेला। भिवंडीमध्ये चरस विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केली। यावेळी पोलिसांनी चरस विक्रेत्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडनं 13,05,000चा मुद्देमाल जप्त केला गेलाय। पालघरच्या दादडे गावात 21 खैरांची मोठी झाडं ही चोरट्यांनी लंपास केली आहेत। यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। दरम्यान चोरट्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी जोर धरली आहे। जळगावच्या चोपडा बस स्थानकात चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलाय। यामध्ये एका PSIचाही सहभाग असल्याचं निष्पन्न होत आहे। दरम्यान न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। चंद्रपूरमध्ये संजय गांधी मार्केट परिसरातील भंगाराच्या दुकानाला आग लागली। या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। यवतमाळच्या काठोडामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या भीषण पाणी टंचाईत नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होतीये। सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या विरोधात वक्तव्य केल्यानं पदाधिकारी आक्रमक झाले। आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवत गोपीचंद पडळकरांना मंगळसूत्र चोर अशी उपमा देण्यात आली। मी बुलढाण्यामधनं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या बोडगावसह 5 गावांमध्ये नख तुटण्याची समस्या निर्माण झाली आहे। सेलेनियमच्या वाढत्या प्रमाणामुळे नख तुटतायत असा अंदाज व्यक्त होतोय। आतापर्यंत या प्रकरणी 46 रुग्णांची नोंद झाली आहे।
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली। बीड जिल्हा न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता रणजित कासलेचा 21 एप्रिलपर्यंतचा मुक्काम कोठडीत असेल। परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा गैरवापर केला गेल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केला। एकट्या रणजित कासलेला 10 लाख रुपये दिले गेले असतील तर मग इतरांना किती पैसे दिले गेले याची चौकशी करावी अशी मागणी राजेसाहेब देशमुखांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील माजी सरपंचानं मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मुंगाव ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याच्या मागणीसाठी या सरपंचांनी हे टोकाचं पाऊल उचललं। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातल्या आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 37 संशयित आरोपींना अटक झाली आहे। गडचिरोलीच्या देऊळगाव इथे आदिवासी कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर घोटाळा झाला। घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीअंती खरेदी केंद्रावरील पदाधिकारी आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर ठपका ठेवला गेलाय। 4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्यात कारवाईचे आदेश देऊनही अद्याप कारवाई मात्र झालेली नाहीये। जळगाव ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी अब्रार कुरेशी सोबत पीएसआय दत्तात्रय पोटे यांनी 352 वेळेला संवाद साधल्याचं समोर आलंय। या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कडक कारवाईचे निर्देश दिलेत। दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दत्तात्रय पोटेंची चौकशी सुरू असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पोटे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचा निर्णय झालाय। शिक्षण संस्थेच्या सचिवाच्या त्रासाला कंटाळून शिक्षक सोपान पालवे यांनी 17 एप्रिलला आत्महत्या केली। दरम्यान संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांना सह आरोपी करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा सोपान पालवे यांच्या कुटुंबियांनी घेतलाय। जालना शहरातील शासकीय कंत्राटदार देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयावरती जीएसटी विभागानं धाड टाकली। गेल्या 3 दिवसांपासून कार्यालयाची झाडाझडती घेतली जात होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव इथे पोलीस तक्रार केल्यानं एका महिलेला सरपंचांसह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपनं जबर मारहाण केली। या प्रकरणी सरपंचांसह 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। याची दखल महिला आयोगानं सुद्धा घेतली आहे। महिला आयोगाकडून सखोल चौकशीचे आदेश दिले गेले आहेत। बीडमधील महिला मारहाण प्रकरणात दोनही बाजूच्या बाबी समजून घेतल्या जाव्यात असं वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलंय। तर महिलांवरती अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात असंही त्यांनी सूचित केलंय। बीडमधल्या मारहाणीच्या घटना थांबवण्यासाठी माजी सैनिक ब्रिगेडियर नेमला पाहिजे असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। तर सैन्य दलातील अधिकारीच बीडला तालावरती आणू शकतात असंही ते म्हणतात। नाशिकमधल्या उत्तरनगर परिसरात एका आयकर अधिकाऱ्यानं आत्महत्या केली। हरेकृष्ण पांडे असे अधिकाऱ्याचं नाव होतं। साखरपुड्यातच त्यांची वधू होणाऱ्या मुलीनं तिच्या प्रियकराला मिठी मारली, त्यामुळे प्रेम प्रकरण उघडकीस आलं। मात्र यानंतर आपल्याशीच लग्न करण्यासाठी संबंधित मुलगी सातत्यानं धमक्या द्यायची। तणावात येऊन हरेकृष्ण पांडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पवारांच्या पक्षाकडनं हायकोर्टात 24 एप्रिलला याचिका दाखल केली जाईल। अहवाल देणाऱ्या समितीमध्ये असलेल्या एका डॉक्टरवरती गैरव्यवहाराचे आरोप आहे। या शब्दात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील समितीच्या अहवालावरनं सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। मंगेशकर रुग्णालयातील किंवा कोणत्याही रुग्णालयात अनियमितता होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। राज्य शासनाच्या 3ही विभागाचे अहवाल येतील आणि त्यानुसार कारवाई होईल। ट्रस्ट ऍक्ट संदर्भात ही संस्था असल्यानं राज्य शासनाच्या वतीनं कारवाई केली जाईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून देण्यात आली। नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत। 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू असतील। शहरात झालेला हिंसाचार, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सर्वात मोठा पुरावा जोडलाय। आरोपी दत्ता गाडे अनेकदा स्वारगेट स्थानकात येत असल्याचं गुगल लोकेशनवरून स्पष्ट होत आहे। दोषारोप पत्रामध्ये गुगल लोकेशनचा सविस्तर पुरावा म्हणून उल्लेख केला गेलाय। नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांनी 1500 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी
MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख यालाही अटक झाली आहे. तर यात काँग्रेस, ठाकरे गट, पवार गट आणि MIMचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा पोलिसांचा आहे. मेळघाटातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरनं आशा वर्करनं एका 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे दातही पडले. गर्भवती महिलेसह तिच्या पतीला सुद्धा लाकडी काठीनं मारहाण झाली आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक ठिकाणी बैलांचा छळ केला जातो आणि अशीच एक घटना घडली कोल्हापूरच्या कसबा बावडा यात्रेमध्ये. बैल जोरानं पळावा यासाठी मालकानं बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, पण बैल चिडला आणि या बैलानं आपल्या मालकाला जोरदार लाथ हाणली. यावेळी बैलगाडा मालक थेट बैलगाडीतनं खाली कोसळला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका पिस्तुलासह 20 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करत तिघांना ताब्यात घेतलंय. धाराशिव येथील ड्रग्ज प्रकरण ताजं असताना बार्शीमध्येही ड्रग्ज सापडल्यानं खळबळ माजली आहे. जळगावच्या पारोळा पोलीस स्थानकातील निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत पोलीस ठाणं जाळून टाकण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. हिंमत असेल तर पकडून दाखवा असं ओपन चॅलेंज या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं गेलंय. नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले. काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं, तर भाजप पाठोपाठ काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावरती मोर्चा नेला आणि निषेध नोंदवला. पुण्याच्या खडकी रेल्वे स्थानकात युवक काँग्रेसकडनं आंदोलन केलं गेलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दिल्या गेलेल्या नोटिशीवरनं आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला गेला. अमरावतीत काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं गेलं. गांधी कुटुंबियांना ईडीची नोटीस पाठवल्यानं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्षानं आंदोलन छेडलं. हेराल्ड प्रकरणामध्ये गांधी कुटुंबियांच्या विरोधात कारवाईची मागणी केली गेली आहे. नाशिकमध्येही काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं. राहुल गांधींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना अटक करावी अशी मागणी भाजपनं केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या आरोपींना 12 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ज्या ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली त्याच परिसरातनं पोलिसांनी या आरोपींची धिंडही काढली. बेलासिस ब्रिज बांधकामालगतच असलेल्या बेलासिस मच्छी मार्केट हे महानगरपालिकेकडनं जमीनदोस्त केलं गेलंय. या मासळी मार्केटमधील मासळी विकणाऱ्या 7 महिलांचं पुनर्वसन झालं, परंतु उर्वरित 12 महिला अद्यापही तिथेच व्यवसाय करत होत्या. त्यामुळे महानगरपालिकेच्या तोडक कारवाईमुळे या महिलांचं आर्थिक नुकसान झालंय. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी माध्यमांची पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. दरम्यान पाठ्यपुस्तकं जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्याच्या शेवाळवाडीमध्ये कर वसुलीसाठी बक्षीस लकी ड्रॉ पद्धत राबवण्यात आली. यातून 65% कर वसुली पूर्ण झाली आहे. दरम्यान कर भरणाऱ्या नागरिकांना विविध बक्षिसांचं वाटप केलं गेलं. मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडलेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचं चित्र दिसतंय. दरम्यान सततच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. नवी मुंबई शहरावरती 1400 कॅमेऱ्यांची नजर असेल. सद्यस्थितीत 700 ते 800 कॅमेरे सुरू आहेत. उर्वरित कॅमेऱ्यांचं रिस्टोरेशन लवकरच पूर्ण होणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय. शहापुरात 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. दरम्यान त्याच्या वडिलांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. राज्यामध्ये होणाऱ्या हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावरनं आता साहित्यिकांकडनं सुद्धा प्रतिक्रिया उमटू लागल्यात. ज्येष्ठ साहित्यिक आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. कृपया हिंदी किंवा हिंदी भाषा आमच्यावरती लादू नका असं वक्तव्य त्यांनी केलंय. 2500 वर्षांपासून इथे मराठी भाषाच बोलली जाते आणि अभिजात दर्जा मिळण्यासाठी 2.5 वर्षांपूर्वीचा इतिहास शोधून काढला गेला. इथे प्रत्येकानं मराठी बोलायला हवं, मराठी शिकायला हवं असं मधु मंगेश कर्णिकांनी म्हटलंय. 2500 वर्षापासून या ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते. अभिजात भाषा मराठी होण्यासाठी जी आम्ही धडपड केली त्यावेळी इतिहास शोधून काढा. 2500 वर्षापासून या महाराष्ट्र मायमाऊलीमध्ये मराठी आम्ही बोलतो. मी स्वतः 95 वर्षावर जन्माला आलो. मी माँ नाही म्हणालो, आई म्हणालो. या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे, मराठी लिहिलं पाहिजे
आणि मराठी हीच आपली भाषा अग्रस्थानी मानून पुढे गेलं पाहिजे. कुठलीही भाषा सक्ती करू नये, हिंदीत नाही. 150 वर्ष इंग्रजी बोललो आम्ही, अजूनही बोलतो. इंग्रजी कोणी सक्तीची केली का? नाही केली. हिंदी बोलतो आम्ही. मुंबईमध्ये हिंदीशिवाय चालत नाही, पण हिंदीला जो मान द्यायला पाहिजे आम्ही जरूर देतो. पण कृपा करून हिंदी आमच्यावर लादू नका. आणि मराठी भाषेबद्दल राज ठाकरेंचं मोठं ट्विट इतक्या कमी वेळात कसं आलं? सागर बंगल्यावरनं ट्विटची स्क्रिप्ट आली का असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय. पालिका निवडणुकांसाठी हे पडद्या पाठीमागचं नाटक सुरू आहे. कधी मराठी कधी हिंदू, एकदा काय ते ठरवा असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहे. मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका, आमच्यावर हिंदीची सक्ती करू नका असं संजय राऊतांनी ठणकावलं. हिंमत असेल तर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठीची सक्ती करा असं आव्हानही राऊत देतात. अभिजात भाषेचा दर्जा देऊन हिंदीचा पुरस्कार करणारं हे सरकार फॅसिस्ट प्रवृत्तीचे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. बालकांच्या मानसिकतेचा विचार न करता भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. हिंदी भाषा सक्तीविरोधात विद्यार्थी सेनेच्या वतीनं वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं झाली. कार्यकर्त्यांनी शासनाच्या हिंदी सक्तीच्या विरोधाचा निषेध व्यक्त केला. पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेकडनं हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलन छेडलं गेलं. राज्य सरकारनं शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा केल्यानं मनसेकडनं विरोध केला गेला. यावेळी सरकारच्या GRची मनसेनं होळी केली. शालेय शिक्षणात हिंदी सक्तीकरणाविरोधात मनसे आता आक्रमक झाली आहे. मुंबईतल्या शिवसेना भवन परिसरात मनसेनं बॅनरबाजी केली आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही या आशयाचे बॅनर मनसेकडनं झळकावले जातात. शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीवरचा हल्ला असून महाराष्ट्रात मराठी सोडून इतर कोणत्याच भाषेची सक्ती करणं अयोग्य आहे. हिंदीबाबत करण्यात आलेली सक्ती सरकारनं तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे. खरी शिवसेना आपलीच आहे. अजूनही काही लोक शिंदे गट म्हणतात. गट शब्द पुसून टाकण्याचं आवाहन नीलम गोऱ्हेंनी केलंय. मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. यावरनं आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. यापूर्वी एप्रिल आणि मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न इतका गंभीर कधीच नव्हता. मात्र सरकारचं दुर्लक्ष होत असल्यानं पाण्याची समस्या निर्माण झाल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे. काही लोकांना आंदोलन करण्याची सवयच असते असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी अंबादास दानवेंना लगावला. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं, ते कधी मिनिटभर तरी पाण्याविषयी बोललेत का असा सवालही विचारला. तर आम्ही शहरासाठी पाणी योजना मंजूर केली आणि डिसेंबरपर्यंत योजनेची ट्रायल घेऊन पुढच्या वर्षी पाणी मिळेल अशी ग्वाही सुद्धा बावनकुळेंकडनं दिली गेली आहे. एकनाथ शिंदे मोदी आणि शहांच्या विचारानं चालतात. बाळासाहेबांचा करारीपणा उद्धव ठाकरेंमध्ये सत्तेला लाथ मारून ते विरोधी पक्षात आपली भूमिका परखडपणे मांडतात असं म्हणत वैभव नाईकांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला. मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता 33% मंडल अध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार आहे. पुण्यात विविध खेळ प्रकारातील खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली आहे. तर कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करू असंही त्यांनी म्हटलंय. हिंगोलीच्या गुंज गावाला सुजात आंबेडकरांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी विहिरीत पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. दरम्यान शासनानं जाहीर केलेली मदत वाढवावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पारधी बेड्यावरती एका 12 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंत्री अशोक उईकेंनी चौकशीचे आदेश दिलेत. नदीवरती कपडे धुण्यासाठी गेलेली असताना ही घटना घडल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांकडून सादर झालाय. अहिल्यानगरजवळ बोलेगाव फाट्यावर असलेल्या काकासाहेब म्हस्के मेमोरियल फाउंडेशन मेडिकल कॉलेजच्या जागेवरनं वाद होतोय. जागा रिकामी करण्याचे आदेश कोर्टाकडनं दिले गेलेत. त्यामुळे मध्यरात्री विद्यार्थिनींना हॉस्टेलमधनं बाहेर काढलं गेलं. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा
आणि राहण्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. नंदुरबारच्या धडगावात रखडलेली पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू केली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान पोलीस बंदोबस्तात काम सुरू होण्याची शक्यता आहे. बुलेटिनमध्ये आपल्याला अन्य काही घडामोडींचाही आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.